कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, ठीक आहे. एक स्पेलिंग मिस्टेक असते, तिथंच गेम होतो सगळं. आता इमिनंट आणि इमिनंट काय स्पेलिंग मिस्टेक आहे, तर इथं ई आहे आणि इथं आय आणि डबल एम आहे. आपण प्रोनाऊन्स करताना सेमच करतो इमिनंट आणि इमिनंट. जर ई असेल, आपण म्हणतो ना एक्सपर्ट आहे बा, त्याच्यातला तो खूप हुशार माणूस आहे एक्सपर्ट, मग त्या एक्सपर्टचा ई लक्षात ठेवा, मग दॅट इज इमिनंट, म्हणजेच भारीवाला माणूस, त्याच्यातला प्रख्यात, प्रसिद्ध, उल्लेखनीय, रिनाऊंड, फेमस, नोटेबल पर्सन. पण जर तिकडं आय आला आणि डबल एम पण पाहिजे, हे पण लक्षात ठेवा, नाहीतर तिथं काय करतील, आय टाकतील पण सिंगल एम टाकतील आणि स्पेलिंग तुम्हाला चुकेल तिथं. तिथे डबल एम आहे हे लक्षात ठेवा. इमिनंट म्हणजे काय, अबाउट टू हॅपन, इम्पेंडिंग डेंजर, संकट जे लवकरच घडणार आहे त्याला आपण म्हणतो इमिनंट. सो हे दोन आहेत तुमचे होमोफोन्समधले. परत जर बघा कॉम्प्लिमेंट आणि कॉम्प्लिमेंट, जर ई असेल तर मग हे कंप्लीट करणे, फुल अमाऊंट, सप्लिमेंट, कंप्लीट, पूर्ण करणे, हा त्याचा अर्थ होतो. आणि जर आय असेल हा वाला, तर मग काय होतं, स्तुती करणे, फ्लॅटरिंग, रिमार्क, स्तुती करणे, कौतुक. बघा आता आपण कंप्लीट शब्द जो लिहितो, कंप्लीट शब्द याच्यामध्ये कुठं आय असतो का, नाही ना. मग कंप्लीटमध्ये आय नाही ना, मग कॉम्प्लिमेंटमध्ये पण आय नाही, ठीक आहे. हे बघा हा वाला तुमचा कंप्लीटमधला ई, कॉम्प्लिमेंटमधला ई. सो काही गरज नाही आयची. मग हा काय, याचा अर्थ काय झाला, कंप्लीट करणे, सप्लिमेंट, पूरक. आणि मग उरलेला जो असेल आयवाला, तिथं काय असेल, तुमचं प्रेज असेल, कौतुक असेल. बेल, बेल आणि बेल. आता BALE म्हणजे काय, गठ्ठा, बंडल, बंच, पॅकेज. BAIL म्हणजे जामीन, सिक्युरिटी टू रिलीज प्रिझनर. आणि BELL म्हणजे मेटल इन्स्ट्रुमेंट मेकिंग रिंगिंग साऊंड, म्हणजेच घंटा. द प्यून रिंग्स द बेल इज रॉंग, इट शुड बी बेल. BELL, बेल. कोर्स आणि कोर्स. कोर्स जो आहे आपला डायरेक्शन, पाथ, रूट, मार्ग, दिशा, दिशाक्रम, किंवा मग आपलं हे पण त्याच्यामध्ये अर्थ की तुम्ही एखादा कोर्स वगैरे करता, सो दॅट इज कोर्स. आणि COARAC इथं पण सेम प्रोनाऊन्स करताय तुम्ही, पण स्पेलिंग वेगळी आहे. तर त्याचा अर्थ होतो रफ, अनरिफाईंड, क्रूड, ओबड धोबड, असभ्य, खडबडीत. अर्बन आणि अर्बेन. आता इथं तुम्ही प्रोनाऊन्स कसं करताय, अर्बेन, आणि इथं अर्बन. तर याचा अर्बनचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, शहरी, सिटी, टाऊन. आणि अर्बेन म्हणजे सोफिस्टिकेटेड, पोलिश्ड, एलिगंट मॅनर, सुसंस्कृत, सभ्य, शालीन. ॲक्सेप्ट, एक्सेप्ट आणि एक्सेप्ट. आता हा एक शब्द बघा, हा जो आहे ना एक्सेप्ट, असं काही नसतंच, ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे ती, तसं काय शब्दच एक्झिस्ट करत नाही. पण ॲक्सेप्ट म्हणजे काय, तर स्वीकार करणे, ॲग्री करणे, ॲडमिट. आपण म्हणतो तू ॲक्सेप्ट तर कर तुझी चुकी, सो दॅट इज मान्य करणे. आणि एक्सेप्ट इथे ई येतो, EXCEPT, एक्सेप्ट म्हणजे काय, एक्सक्लुडिंग, अदर दॅन, वगळून, शिवाय. आणि एक्सपेक्ट जो आहे, एक्सपेक्ट म्हणजे टू होप ऑर अँटिसिपेट, अपेक्षा करणे. ॲडॉप्ट, ॲडेप्ट आणि ॲडॅप्ट. आता जर ओ असेल तर मग दत्तक घेणे, लिगली टेक ॲज वन्स ओन. ॲडेप्ट, स्किल्ड, प्रोफेशन, एक्सपर्ट, तरबेज, कुशल, निपुण. ई जर आला तर काय, एक्सपर्ट. बघा आपला तो इमिनंटमधला जो ई आहे तो इथं पण आला, परत तुम्हाला इथं पण काम येतो. ॲडेप्टमध्ये जर ई आला तर ते काय झालं, एक्सपर्ट. कळलं. इमिनंटमधला जो ई आहे ते पण एक्सपर्टच आहे. आणि ॲडॅप्ट हे तर आपण सायन्समध्ये वाचतो, जुळवून घेणे, टू ॲडजस्ट टू न्यू कंडिशन्स. प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट नाही आहे, ते प्रेसिडेंट आहे. प्रेसिडेंटची स्पेलिंग वेगळी असते, तिथं SIDENT असतो, इथं CEDENT आहे. प्रेसिडेंट म्हणजे काय, मागील दाखला, उदाहरण. आपण म्हणतो ना आता हे पायंडा पडेल बाबा, असा प्रेसिडेंट पडेल, असं तुम्ही हे चुकीची गोष्ट करू नका, ही जर सगळ्यांनी मान्य केलं तर सगळे असंच करतील, प्रेसिडेंट पडेल. मग दॅट इज अर्लियर इव्हेंट ॲज अन एक्झाम्पल. ते म्हणतील अरे त्यांनी पण केलं होतं, आम्ही पण करणार, दॅट इज प्रेसिडेंट. आणि प्रिसिडन्स म्हणजे आपण ऑर्डर ऑफ प्रेसिडन्स म्हणतो ना, प्राधान्यक्रम. पॉलिटीमध्ये वाचतो आपण बघा, राष्ट्रपतीच्या खाली कोण येईल, मग प्रधानमंत्रीच्या खाली कोण येईल, त्याला म्हणतात प्रेसिडन्स म्हणजे प्राधान्यक्रम, अग्रक्रम, प्राधान्य, प्रायोरिटी, हायर इम्पॉर्टन्स. आणि प्रिकॉशन म्हणजे ॲक्शन टेकन इन ॲडव्हान्स फॉर सेफ्टी, सावधगिरी. अल्टर, अफेक्शन आणि अफेक्टेशन. आता अल्टार म्हणजे जर ए असेल अल्टारमध्ये तर मग प्लेस ऑफ वर्शिप, देवस्थान, ठीक आहे. आणि जर अल्टर असेल, जे आपण टेलरकडे जाऊन करतो, बदल करणे, चेंज करणे. जर तुम्हाला पॅन्ट किंवा शर्ट असेल, त्याला तुम्हाला काहीतरी कमी जास्त करत असेल तर त्याला आपण अल्टर म्हणतो. अफेक्शन म्हणजे लव, लायकिंग, प्रेम, आपुलकी. आणि अफेक्टेशन म्हणजे
प्रिटेन्स म्हणजेच फॉल्स शो म्हणजेच ढोंग दिखावा. सेल सेल सेल, आता CELL असेल तर स्मॉल रूम फॉर प्रिझनर मॉन्क, कोठडी पेशी. SELL सेल म्हणजे काय, टू गिव्ह इन एक्सचेंज फॉर मनी, विकणे क्रियापद. आणि SALE म्हणजे पिरियड ऑफ सेलिंग ॲट रिड्यूस प्राईस, विक्री. ठीक आहे. CELL कोठडी येईल किंवा मग पेशी पण येईल, आपण सायन्समध्ये जेव्हा असतो ते. SELL म्हणजे विकणे आणि SALE म्हणजे विक्री, म्हणजे हे क्रियापद आहे आणि हे नाम आहे. स्टेशनरी आणि स्टेशनरी, जर इथं ए आला तर मग ते काय झालं, तुम्ही एका ठिकाणी स्थिर आहे, स्टेशनरी नॉट मुव्हिंग. आणि जर ई आला तर मग आपण जे जातो ना दुकानामध्ये स्टेशनरीच्या, तर ते साहित्याचं दुकान स्टेशनरी. त्याच्या पुढं बघा कोलिजन आणि कोल्युजन. आता कोलिजन आय जर असेल तर त्याचा अर्थ होतो स्ट्रायकिंग टुगेदर, क्रॅश, धडक, टक्कर, जे ॲक्सिडेंट होतात ते कोलिजन. आणि कोल्युजन यू असेल तर मग काय, सिक्रेट ॲग्रीमेंट, कन्स्पिरसी, गुपित कट, संगनमत, कोल्युजन. कमांड, ऑर्डर, हुकूम. आणि कमेंड म्हणजे जर ई आला तर काय झालं, प्रेज, कॉंग्रॅच्युलेट, कौतुक करणे. कॉम्प्लेसंट आणि कम्प्लेसंट, जर CENT असेल तर मग सेल्फ सॅटिस्फाईड, स्मग, आत्मसंतुष्ट, समाधानी. जास्त कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग नाही कॉम्प्लेसंटची, एकदम सिम्पल आहे. सिम्पल लोक कसे असतात, समाधानी असतात, सिम्पल. आणि जर थोडं किचकट स्पेलिंग असेल याशी, कॉम्प्लेसंट म्हणजे काय, विलिंग टू प्लीज अदर्स, ऑब्लिगिंग म्हणजे इतरांना खुश ठेवण्यामध्येच लागलेले असतात, मग त्यांची स्पेलिंग पण जरा किचकटच असते. ओके, तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कॉम्प्लेसंट आणि कॉम्प्लेसंट. वेन, वेन आणि वेन, VEIN म्हणजे काय, ब्लड वेसल, शिरा, नस, रक्तवाहिनी. VAIN म्हणजे कन्सिटेड, प्राऊड, युजलेस, गर्विष्ठ, व्यर्थ. आणि VANE म्हणजे काय, वेदर क्रॉक, वात, कुक्कुट, दिशादर्शक. आणि WANE म्हणजे डिक्लाइन, डिक्रीज, ऱ्हास होणे. होर्ड आणि होर्ड, आता HOARD म्हणजे काय, तर टू स्टोर, हाईड अवे मनी ऑर फूड. होर्डिंग नाही का, साठा करायचा नाही. साठेबाजीला कधी कधी हे असतं बघा, की बाबा लोकांनाच कमी पडते, तुम्ही काय साठेबाजी करतात, दुकानदार वगैरे करतात, व्यापारी लोक, तर त्याला म्हणतात साठा करणे किंवा काळा बाजार जो. आणि जर HORDE झालं तर मग अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल, लोकांचा मोठा जमाव, गर्दी. आपण म्हणतो ना हर्ड मेंटॅलिटी, तर तेच हर्ड म्हणजेच ते होर्ड. सीज, सीज आणि सीज, आता SIEGE आहे म्हणजे मिलिटरी ऑपरेशन सराउंडिंग अ टाउन, वेढा किल्ल्याला. CEASE म्हणजे सीज म्हणजे स्टॉप, एंड, थांबवणे, सीज फायर म्हणतो ना आपण, युद्ध थांबलं आता. आणि SEIZE म्हणजे काय, टू ग्रॅब, कॅप्चर, फोर्सफुली, जप्त करणे, पकडणे, सीज. बघा हे याच्यात दोन स्पेलिंग आहेत, ह्या दोघांमध्ये एकच फरक आहे, झेडचा. इथं झेड आणि इथे जी आहे. जी जर असेल तर मग काय, किल्ल्याला वेढा. आणि झेड असेल तर मग जप्ती. ठीक आहे. अल्टरनेट आणि अल्टरनेटिव्ह. अल्टरनेट म्हणजे बाय टर्न्स, वन आफ्टर अनदर, एक आड एक. अल्टरनेट डे आपण म्हणतो ना, अल्टरनेट डे किंवा अल्टरनेट मंथ. आणि अल्टरनेटिव्ह म्हणजे चॉईस, ऑप्शन, पर्याय. साईट, 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 CITE म्हणजे टू कोट, मेन्शन ॲज अ प्रूफ, दाखला देणे, उल्लेख करणे. SIGST म्हणजे विजन, व्ह्यू, ॲबिलिटी टू सी, दृष्टी, दृश्य, SIGST. आणि SITE म्हणजे लोकेशन, प्लेस फॉर बिल्डिंग, जागा, कामाचे ठिकाण, साईट. CITE दाखला देणे. आणि SITE म्हणजे लोकेशन, प्लेस फॉर बिल्डिंग. यासाठी स्थापन करतात ना सरकार, SIT. मग यासाठी काय, यासाठीचा उपयोग काय, ते जातील ना लोकेशनवर काहीतरी तपास वगैरे करायला, तो दॅट इज SITE. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. SIT जर आलं तर मग जागेवर जावं लागेल तुम्हाला, लोकेशनवर, कामाला पण जावं लागेल ना. यासाठी लोक बसून नाही राहणार, काम करावं लागेल, सो दॅट इज कामाचे ठिकाण. आणि CITE, सो दॅट इज टू कोट, मेन्शन ॲज अ प्रूफ. SIGST म्हणजे दृष्टी. आता शॉर्ट सायटेडनेस वगैरे आपण वाचतो ना सायन्समध्ये, तर त्याच्यातली स्पेलिंग ही लक्षात ठेवा, SIGST. मोमेंटस आणि मोमेंटफुल. मोमेंटस म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट, हिस्टॉरिक,
अतिशय महत्त्वाचे, ऐतिहासिक. आणि मुमेंटफुल म्हणजे फुल ऑफ मुमेंट्स, नॉट कॉमनली यूज इन एक्झाम्स. मोमेंटरी म्हणजे शॉर्ट लाईव्ह, क्षणभंगूर, तात्पुरते. बघा, मोमेंटस म्हणजे अतिशय महत्त्वाचे, ऐतिहासिक. मुमेंटफुल म्हणजे फुल ऑफ मुमेंट्स, आणि मोमेंटरी म्हणजे शॉर्ट लाईव्ह, क्षणभंगूर. स्लाइड नंबर आपली 23 चालू आहे. सीलिंग, सीलिंग, सेलिंग. बघा इथं दोघांना आपण सेम प्रोनाऊन्स करतोय, सीलिंग सीलिंग, पण इथं वेगळं प्रोनाऊन्सिएशन आहे, सेलिंग. सेलिंग म्हणतो आपण, सेलिंग. तो सेलिंग म्हणजे जलप्रवास आहे, बोट. सीलिंगमध्ये जर असेल तर बंद करणे, टू क्लोज सिक्युअरली. आणि सीलिंग म्हणजे सी जर असेल, CEI म्हणजे छताचा भाग, टॉप सरफेस ऑफ रूम. डिसेंट, डिसेंट आणि डिसेंट. डिसेंट ह्या तिघांमध्ये सगळ्यात इझीवाली स्पेलिंग कोणती वाटते? ही वाली, DECENT. जे इझी एकदम साधं सिम्पल, ते काय असेल तर सभ्य असतील, योग्य, ॲक्सेप्टेबल. आणि हे जरा हे आता हा जो डिसेंट शब्द तुम्ही वाचला असेल न्यूजपेपरमध्ये वर येतो की बाबा असहमती, किंवा पॉलिटीमध्ये पण वाचतो आपण, असहमती दर्शवतात एखाद्या ठरावाला किंवा एखाद्या घटना दुरुस्तीला, तो दॅट इज डबल एस येतो तिथं. आणि SC जर आला, SC, DESC, SC म्हणजे काय? उतार किंवा खाली, डाऊनवर्ड स्लोप, DESCENT. डिसेंट म्हणजे स्लोप, आणि DECENT म्हणजे माणसाला सेंटची गरज नसते, ती काय करायची गरज नाही. आपली ट्रिक लक्षात ठेवा, एकदम सिम्पल स्पेलिंग आहे, म्हणजे सभ्य माणूस, डिसेंट माणूस. आता फॉईल जर वर म्हणून असेल, नाऊन आणि नाऊन, तर काय अर्थ आहे? फॉईलचा अर्थ आहे एखाद्याची योजना निष्फळ करणे, टू फ्रस्ट्रेट अ प्लॅन. फॉईल नाऊन म्हणून जर आलं तर विरोधाभास, कॉन्ट्रास्ट, पर्सन, थिंग दॅट कॉन्ट्रास्ट विथ अनदर. आणि धातूचा पातळ थर, मेटल शीट, ॲल्युमिनियम फॉईल. आपण ते चपातीमध्ये, चपाती किंवा पराठा वगैरे देतात बघा, त्याच्यामध्ये गुंडाळून फॉईल पेपर, तर तो फॉईल आहे हा थर्डवाला जो ऑप्शन येतो, धातूचा पातळ थर, मेटल शीट. शी इज द परफेक्ट फॉईल फॉर हर हजबंड म्हणजे काय? एक प्रकारे विरोधाभास, कॉन्ट्रास्ट. फेअर्ड आणि फिअर्ड स्पेलिंग वेगळे पण प्रोनाऊन्सिएशन सेम आहेत. फेअर्ड, फिअर्ड. फेअर्ड म्हणजे कामगिरी करणे, परफॉर्म इन अ सिच्युएशन, आणि फिअर्ड म्हणजे भीती वाटली, वॉज अफ्रेड. सॅनिटरी आणि सॅनिटरी. सो सॅनिटरी म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ, हायजेनिक, आणि सॅनिटरी म्हणजे आरोग्यविषयक, रोगनिवारक, हिलिंग, प्रमोटिंग हेल्थ. सॅनिटरी क्लीनलीनेस आणि सॅनिटरी क्युअरिंग हेल्थ. ऑर्डिनन्स आणि ऑर्डनन्स. आता इथं ऑर्डिनन्स म्हणतो आपण, जो आपला अध्यादेश काढतात राष्ट्रपती किंवा राज्यपाल, कायदा, वटहुकूम, लॉ, ऑथॉरिटेटिव्ह ऑर्डर. आणि ऑर्डनन्स म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरी असते, जी मिलिटरीची, जिकडे शस्त्र, दारुगोळा बनतो, तोफखाना, शस्त्रसाठा, आर्टिलरी, मिलिटरी सप्लायज, ऑर्डनन्स. आय जर असेल तर इंडियन लॉ, असं लक्ष ठेवू शकता तुम्ही, ऑर्डिनन्स. व्रिगल, व्रिंकल आणि व्रिंग. व्रिगल म्हणजे शरीराला पीळ घालणे, ट्विस्ट, बॉडी मेन टू एस्केप, म्हणजे ट्विस्ट बॉडी मेन टू एस्केप, तुम्ही बाहेर निघू शकत नाही. व्रिंकल म्हणजे सुरकुत्या, स्मॉल लाईन ऑन स्किन ऑर क्लॉथ. आणि व्रिंग म्हणजे पिळणे, आपण जे कपडे धुताना पिळतो ते, स्क्वीज अँड ट्विस्ट, वेट क्लॉथ्स. सेन्सर, सेन्श्युअर, सेन्सर आणि सेन्सर. स्पेलिंग आपलं प्रोनाऊन्सिएशन बघा, इथं सेमच आहे, इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे, फक्त इथं आपण सेन्श्युअर म्हणतो, सेन्श्युअर. सो हे सेन्सर जे आहे याचा अर्थ आहे परिनिरीक्षक, ऑफिशियल हू एक्झामाइन्स फिल्म्स ऑर बुक्स. सेन्श्युअर म्हणजे टीका करणे, क्रिटिसाइज, हार्शली, डिनाऊन्स. सेन्सर जी आहे ही वाली स्पेलिंग, धूपदाणी, वेसल फॉर बर्निंग इन्सेन्स. आणि सेन्सर, SENSOR, संवेदक, डिटेक्टर, फिजिकल प्रॉपर्टी. स्टेशनरी, स्टेशनरी रिपीट झालं बघा परत. बियर आणि बियर. आता बघा, ह्या बियरचे दोन अर्थ आहेत, एक तर सहन करणे होतो, दुसरा म्हणजे ॲनिमल, जो आपला अस्वल असतो ते पण, हा जो माणूस सहन करतो, आणि हा अस्वल. हे दोन्ही पण सेमच आहेत, बियर, आणि प्रोनाऊन्सिएशन पण सेमच आहे, बियर. पण जेव्हा BEER येतं तेव्हा अल्कोहोलिक ड्रिंक येतं, बियर. कॉन्फिडंट आणि कॉन्फिडंट आणि कॉन्फिडंट आहे. सो कॉन्फिडंट बघा, हा तर तुमचा आपला डेली लाईफमधला शब्द आहे, जे की आपण रोजच असतो, कॉन्फिडंट, आत्मविश्वासपूर्ण. जर इथं ई आला बघा, इथं ई असतो, आणि जर इथं ए आला, हा वाला बघा ई, जर ए आला तर त्याचा अर्थ होतो विश्वासू मित्र, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. आणि जर शेवटी ई आला, सगळं सेम आहे, शेवटी ई आला तर विश्वासू मैत्रीण झालं. ठीक आहे, ठीक आहे. कॉन्फिडंट आहे आणि कॉन्फिडंट. डेझर्ट, डेझर्ट, डेझर्ट. आता ह्या दोघांची स्पेलिंग सेम आहे. याचा अर्थ आहे वाळवंट, याचा अर्थ आहे सोडून जाणे.
आणि जर डबल एस आला तर त्याचा अर्थ होतो स्वीट. ड्रॉट, ड्रॉट आणि ड्राफ्ट. इथं ड्राफ्ट प्रोनाऊन्स करतो आपण, इथं सेमच प्रोनाऊन्स करतोय ड्रॉटला. तर DRAUGST असेल तर हवा किंवा औषधाचा घोट, म्हणजे करंट ऑफ एअर ऑर ॲक्ट ऑफ ड्रिंकिंग. आणि ड्रॉट म्हणजे दुष्काळ, स्कारसिटी ऑफ वॉटर. आणि ड्राफ्ट तर तुम्हाला माहिती आहे, मसुदा, रफ कॉपी ऑफ रायटिंग. रेव्हरंड आणि रेव्हरंट स्पेलिंगमध्ये फक्त एकच फरक आहे की बाबा इथं डी आहे आणि इथं टी आहे. तर जर डी असेल तर त्याचा अर्थ होतो आदरणीय, पदवी, टायटल फॉर अ प्रिस्ट. आणि जर टी असेल तर त्याचा अर्थ होतो आदरार्थी भावना, शोविंग डीप रिस्पेक्ट. म्हणजे जर डी असेल तर पदवी आहे आणि जर टी असेल तर मग भावना आहे. आदरच आहे दोघांचा पण अर्थ, पण इकडं पदवी आहे आणि टीमध्ये भावना आहे. अवर रेव्हरंट प्रिन्सिपल हे टायटल झालं. आणि ही स्टूड इन अ रेव्हरंट सायलन्स म्हणजे भावना झाली टीवाला. जांब आणि जाम. जांब म्हणजे दरवाजाची चौकट, साईड पोस्ट फॉर अ डोअरवे. आणि जाम जर असेल तर गर्दी, अडचण, ब्लॉकेज. आणि त्याचा अर्थ हा पण होतो फ्रूट ट्री, जो आपण जे जाम ब्रेडला लावून खातो ते पण होतं जामचा अर्थ. फ्लेअर आणि फ्लेअर स्पेलिंग म्हणजे प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग वेगळी. इथं AIR आहे आणि इथं ARE आहे. तर फ्लेअर म्हणजे इथं उपजत बुद्धी, कौशल्य, नॅचरल टॅलेंट. आणि फ्लेअर असेल तर आगीचा भडका, सडन बस्ट ऑफ फ्लेम. एअर इन फ्लेअर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. कंटेंट वर्सेस कंटेंट्स. कंटेंट म्हणजे समाधानी, सॅटिस्फाईड. आणि कंटेंट्स पुढे जर यस लागला तर त्याचा अर्थ होतो पुस्तकातील मजकूर, थिंग्स इनसाइड, जे तुम्ही वाचता आपला कंटेंट. ब्रायडल आणि ब्रिडल. ब्रायडल म्हणजे वधू संबंधी, वेडिंग रिलेटेड. आणि ब्रिडल म्हणजे घोड्याचा लगाम, हॉर्स रेन्स. प्रॅक्टिस वर्सेस प्रॅक्टिस. जर सी असेल तर सराव, नाऊन म्हणून येईल तो. आणि जर यस असेल तरी पण सराव करणे, वर्ब म्हणून येईल, टू डू रिपीटेडली. प्रिन्सिपॉल आणि प्रिन्सिपल. प्रिन्सिपॉल म्हणजे प्रमुख प्राचार्य, हेड ऑफ स्कूल किंवा मेन प्रिन्सिपॉल. आणि प्रिन्सिपल म्हणजे तत्व, नियम, मोरल रूल, ट्रूथ. टेल म्हणजे गोष्ट, कथा. TAIL टेल म्हणजे शेपूट. आणि TELL म्हणजे सांगणे, टेल. पेल आणि पेल. PAIL म्हणजे काय, बार्ली, बकेट. आणि PALE असेल तर निस्तेज, लाईट कलर, वीक. सोर आणि सोर आणि सोर. SOAR म्हणजे उंच उडणे, फ्लाइंग हाय. SOUR म्हणजे आंबट, ॲसिड टेस्ट. SORE म्हणजे वेदनादायक, पेनफुल. हे बघा, सोर म्हणजे उंच उडणे, फ्लाय हाय. हे तर आपण डेली लाईफमध्ये वापरतो. सोर हे आंबट आहे, ॲसिड टेस्ट. आणि SORE म्हणजे वेदनादायक, पेनफुल. साईट हे आपण आधीच पाहिले. CIT असेल तर उदाहरण देणे, SIT असेल तर लोकेशन. आणि SIGST आपलं विजन, सायन्समधलं. रेन, रीन आणि रेन. आता रेन म्हणजे पाऊस माहिती तुम्हाला. हे रीन म्हणजे साम्राज्य, रूल. आणि REIN जर असेल, लगाम, हॉर्स, स्ट्रॅप. सिमेट्री. CMETRE म्हणजे ERY दफनभूमी, ग्रेवयार्ड. आणि सिमेट्री SYMMETRY म्हणजे प्रमाणबद्धता, बॅलन्स, सिमेट्री पाहिजे. आपण वाचतो ना बायलॅटरल सिमेट्री सायन्समध्ये, सो दॅट इज ती वाली सिमेट्री. कॅनव्हास आणि कॅनव्हास. जर नॉर्मल असेल तर मग जाड कापड, स्ट्रॉंग क्लॉथ. आणि जर डबल एस आलं आहे, परत शेवटी अजून एक एक्स्ट्रा यस लागला तर प्रचार करणे, टू आस्क फॉर वोट्स. कॅनव्हास आणि कॅनव्हास. हेअर आणि हेअर. HEIR असेल तर वारसदार आणि HARE असेल तर ससा. सेल, SALE विक्री. आणि SAIL असेल तर जलप्रवास. वेल, VALE असेल तर दरी. आणि VEIL असेल तर बुरखा. कोल्युजन जर U असेल तर संगनमत. आणि I असेल तर टक्कर, अपघात. क्वाईट आणि क्विट. हे बघा, क्वाईट म्हणजे शांत. आणि क्विट शेवटी जर E आला तर पूर्णपणे, आपण म्हणतो ना क्विट करणे, बंद करणे एखादी गोष्ट. तो स्पेलिंगमधील E आणि आयचा फरक बघा. ठीक आहे, वाक्याचा कंटेक्स्ट आधी शोधा, मग तुम्हाला त्याचा अर्थ सांगता येईल. ठीक आहे, झालं आहे आपलं. थांबू.